जय भीम नमः बुद्धाय। जय जवान जय किसान। काही हरामी नपुंसक आणि मनुवादी लोक म्हणतात, कमेंट करतात। मी व्हिडिओ भरपूर बघतो, इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबला भरपूर बघतो की SC ST OBC ला हे आरक्षण 10 वर्षासाठी दिलं होतं, मग खतम का नाही झालं? यांचा प्रश्न आहे। यांना मी मनुवाद्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। तर अगोदर हा माझा बाजूचा व्हिडिओ बघून घ्यायचा। जानते वो कहते हैं 10 साल के लिए रिजर्वेशन था और अभी तक क्यों चल रहा है। पर जो लोग जानते हैं वो ये जानते हैं कि 10 साल का रिजर्वेशन केवल राजनीतिक रिजर्वेशन है। बाकी जो रिजर्वेशन है वो हमारा हमेशा के लिए है, वो संविधान के मूल व्हिडिओ बघितला अधिकारों में शामिल है। तर विचार करा तुम्ही। त्या मनुवाद्यांना माझं एकच म्हणणं आहे, हरामखोरांना, की बाबासाहेबांना आम्हाला मूलभूत संविधानातून मूलभूत SC ST आणि OBC साठी आरक्षण असं दिलेलं आहे की कोणाचा मायचा लाल आणि कोणाचा बापही मिटू शकत नाही, कारण हे आम्हाला जिंदगीभरासाठी दिलेलं आहे आरक्षण। कळलं काय? जिंदगीभरासाठी आरक्षण दिलेलं आहे। आणि 10 वर्षाचं जे आरक्षण होतं ते होतं राजनीतिक। समजलं काय? आता राजनीतिक म्हणजे काय? लय भरपूर लोक राहते। राजनीतिक म्हणजे राजकारणी। राजकारणामध्ये एखादा SC ST OBC चा गेला आणि त्याने 10 वर्षात खूप अबाध पैसा कमावला, श्रीमंत झाला, तर त्याच्या जवळून आरक्षण ते खतम केले जाते 10 वर्षासाठी। आणि हे जे मूलभूत आरक्षण दिलेलं आहे हे कोणाचा मायचा लाल मिटू शकत नाही आणि घेऊ शकत नाही। त्या कारणामुळं काही मनुवादी लोक हे आरक्षणाला खुपून राहिले, डोळ्यात घुसून राहिले त्याच्या घुस। त्या कारणामुळं हे लोक आपल्या आरक्षणाला विटंबना करून राहिले, बाबासाहेबाला विटंबना करून राहिले आणि संविधानाला विटंबना करून राहिले। कळलं ह्या गोष्टी? कारण बाबासाहेबानं 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं, ते कशासाठी दिलं होतं? राजनीतिक राजकारणासाठी आरक्षण दिलं होतं। कळलं काय? सोप्या भाषेत सांगून राहिलो, 10 वर्षासाठी राजकारणासाठी आरक्षण दिलं होतं। म्हणजे त्याला असं वाटत होतं की आपले लेकरं बाय पोरं पोरी हे राजकारणात गेले पाहिजे आणि त्याची तरक्की झाली पाहिजे। आणि तरक्की झाली तर पाहिजेच पाहिजे, पण समाजाची तरक्की केली पाहिजे त्याने। पण आजकालचे हरामी असे आठवल्यासारखे लोक मंत्रिमंडळात राहते। कळलंच ना? आठवले म्हटलं मी त्याला, आठवलेच ना तो का हे लोक समाजाला विसरून जातात आणि बूट चाटतात, लोकांची लाई चाटतात, दुसऱ्या पक्षाची लाई चाटतात। सॉरी माफ करा, पण खरं आहे हा। कारण समाजाच्या बळावरच मंत्रिपद मिळते त्यांना आणि ते दुसऱ्या पक्षाचे म्हणा मनुवादाचे लाई चाटतात। त्या कारणामुळं आपण एकनिष्ठ नाही आहे, म्हणून OBC SC ST वर अत्याचार केला जातो। माझा एक दुसरा व्हिडिओ आहे, त्याच्यावर मी तुम्हाला एका जणाने मला कमेंट केली ताईंनी, तो व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरात लवकर, तो व्हिडिओ पण बघ जा। ह्या हरामखोरांना आपलं आरक्षण डोळ्यात भरून राहिलं, आपले लेकरं जरासे काय मोठे होऊन राहिले हे भरून राहिलं त्याच्या डोळ्यात। तर हरामखोर बाबासाहेबांवर टिप्पणी करून राहिले, बाबासाहेबांवर कमेंट करतात, बाबासाहेबांच्या संविधानावर कमेंट करतात, आरक्षणावर कमेंट करतात, निळे कबूतर म्हणतात, निळे कव्वे म्हणतात, निळे रानडुक्कर म्हणते। आता मला विचार करा की निळे कबूतर आहे काय, निळे रानडुक्कर आहे काय? काहीच नाही आहे ना। तरी हे हरामखोर लोक कमेंट करतात। ह्या मनुवाद्यांना मला एकच सांगायचं आहे, तुमचा मायचा लालचा धगळा हराम तो हे असन ना। कळलं का? निळा। आता निळा कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे काय? परमेश्वराला कलर निळा दिलेला आहे। कृष्ण राम हे जेवढे हनुमानजी म्हणतो, कृष्ण राम महादेव यांना निळा कलर दिलेला आहे। तर हे भामटे तोडे काय म्हणते निळे कबूतर? अबे कयकले होत निले तू तुम्ही आबे, आमचा रंग तो तुम्ही चोरला ले काय हो? आमचा रंग तुम्ही चोरला, निळे कबूतर म्हणते। ऐकलं असाल ना तुम्ही? लय व्हिडिओत कमेंट करून सांगा मला, ऐकलं होतं ना? ऐकलं ना? तर आमचा रंग तो तुम्ही चोरला ना। असे बैताड तोंडाचे आहे काय गांडे लोक।
तर हे आपलं आरक्षण त्याच्या डोळ्यात भरून राहिलं, त्या कारणामुळे हे लोक काय करू राहिले, व्हिडिओ व्हायरल करतात, व्हिडिओ बोलतात, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात, इंस्टाग्रामवर फेसबुक मी बघतो, माझ्या डोळ्यात माझ्या काळजात असं वाटते काय करू काय नाही, काय करू काय नाही. परमेश्वरानं मला आमदार खासदार मंत्री संत्री बनाव, मग बाया मनुवाद्याची कशी गांड फाडतो मी. हे RSS वाले प्रकाश आंबेडकर बाबानं RSS वाल्यावर मोर्चा काढला होता, कारण त्याचं RSS रजिस्ट्रेशन नाही आहे. हाफ पॅन्ट पांढरा चड्डी, पांढरा शर्ट हाफ पॅन्ट. हे लोक मनुवादी आहे, बामन लोक मनुवादी आहे आणि मनुवादीच राहणार. हे जातीवाद निर्माण करून राहिले. कर्नाटकमध्ये हे मनुवादीपणा बंद मारला आहे. इथल्या लोकांनी कर्नाटकल्या लोकांनी RSS वर लय बंदी घातलेली आहे, नाही तर बघू शकता तुम्ही. तर आरक्षण आमचं एसटीतलं लय जण घ्यायचा प्रयत्न चालू आहे, तर कोणी घेऊ शकत नाही, कोणाचा मायचा लाल घेऊ शकणार नाही आरक्षण. आणि आम्हाला आरक्षण 10 वर्षासाठी कायले दिलं होतं, राजनैतिकले दिलं होतं, म्हणजे राजकारणाला दिलं होतं. आणि आमचं जे आरक्षण आहे मूलभूत आरक्षण आहे, हे कोणाचा मायचा लाल खतम करू शकत नाही. शिका फक्त आपल्या SC ST OBC वाल्यांना, आपल्या लेकरायले शिकवा आणि आरक्षणाचा फायदा घ्यायला लावा. कारण आपण कवळीच्या आरक्षणाचे फायदे घेऊन राहिलो नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण त्याच्यामध्ये तथ्य आहे. मी नंगसोटपणा बोलत नाही, माझे नंगे व्हिडिओ नाही आहे, मी नंगसोटपणा नाही, मी शास्त्रीय बोलतो आणि व्यक्तिमत्व बोलतो, स्पष्टीकरण करतो. कारण आपला समाज जागृतीसाठी झोपलेला समाज उठवण्याचा मी प्रयत्न करत आहे. ह्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ पूर्ण बघत चालत जा. कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर तुम्हाला माहित होणार का इथं तिथं काय होऊन राहिलं. माझ्या छोट्याशा परिवाराला माझं एकच सांगणं आहे, जागा हो, उठ जा, उठ आणि बाबासाहेबांच्या अनुयायाचा पालन कर. अरे नसल होत 22 प्रतिज्ञा पालन तर ऐकू नको करू, पण बाबासाहेबांच्या विचारधारेचा पालन कर. तुले म्हणत नाही मी गणपतीच्या मंदिरात जाय म्हणून पूजा कर पूजा, गणपतीच्या गाण्यात नाच. ते म्हणत असून तुला दक्षिणा दे, 500 रुपये देणगी दे तू 500 रुपये देणगी चलते दे. आणि जेव्हा आपला 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिल येतो त्याच्याकडून 501 रुपये आण आणि त्या लोकांना जेवायला बोलाव आणि त्या लोकांना बाबासाहेबांच्या गाण्यावर डीजेवर नाचायला लाव, तेव्हा जातीवाद संपणार. कळलं काय? बरोबर बोलतो ना भाऊ? कमेंट करून सांगजो. कारण आजकालचे बौद्ध धर्मातील आपले लोक म्हणते इथं जाऊ नका, तिथं नका जाऊ, अबे तिथं नका जाऊ. अरे बाबासाहेबांमुळे आपल्याला देवाच्या मंदिरात प्रवेश मिळाला, मग तो प्रवेश नाकाराव कायले? जायचं हक्क आहे आपला बाबासाहेबांनी दिलेला. पहिले अवकात नव्हती, आता जायचं आपण. कळलं काय? जायचं, कारण बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे आपल्याला. बाबासाहेबांनी डीजे नाचाचा अधिकार दिला आहे. देवाच्या गाण्यावर नाचा, कोणाच्याही गाण्यावर नाचा, आणि तेही लोक नाचले पाहिजे आपल्या गाण्यावर, तेव्हा जातीवाद निर्माण बंद होणार नाही आणि जातीवादीची प्रथा ही खतम होणार. समजलं काय? त्या कारणाने मी तुम्हाला सांगून राहिलो, सुशिक्षित बना, सुशिक्षित बना. बाबासाहेब डोक्यावर घेऊ नका, डोक्यावर घ्या. कारण बाबासाहेब आंबेडकर जगात शिकलेले माणसं होते. 169 देशांनी झेंडा उतरवला होता. म्हटलं बाबासाहेबाचा महान परिनिर्वाण झाला होता, तर विचार करा तुम्ही तो माणूस कसा असेल. कळलं काय? जय भीम, नमो बुद्धाय. पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करा.